ललित पाटील प्रकरणामध्ये ज्या पद्धतीने तपास यंत्रणा एकदम संत गतीने चालली त्याचा निषेध करण्यासाठी परवा मी आंदोलनाला बसणार आहे. ललित पाटील प्रकरणामध्ये संजीव ठाकूरांना पदमुक्त केलं हे कोर्टाने केले, शासनाने नाही केलं. पण ज्यावेळेला कोर्टाने त्यांना पदमुक्त केल्यामुळे टेंटेटिव्ह आपल्या लोकांना दाखवण्यासाठी त्यांनी तो लगेच GR काढला. पण तो GR आजपर्यंत ससूनमध्ये पोहोचलेला नाही. ससूनमध्ये डॉक्टर डीन जे जुने होते काळे त्यांना अजून पदभार दिला नाही. म्हणजे शासन ठाकूरांना पाठीशी घालते. त्याच्यामध्ये शेवते नावाचा जो मधला माणूस होता कर्मचारी हा सगळे पैशाची देवाणघेवाण करत होता. हे केंद्रीय तपास यंत्रणेकडे तपास द्यावा ही मागणी करतोय. पण ज्यांच्याकडे तपास आहे हे खातं अजिबात त्याच्यामध्ये ज्या पद्धतीने तपास पाहिजे त्या पद्धतीने करत नाही. केंद्रीय तपास यंत्रणेमार्फत हा तपास व्हावा ही सातत्याने माझी मागणी. परंतु पुणे पोलिसांकडे हा तपास आहे आणि ज्यांच्याकडे तपास झेंडे साहेब हे फक्त पैसे जमा करण्यात गुंतलेले. हा तपास पुढे जात नाही. मी सातत्यानं महिना दीड महिना बोलतोय. वेळ पडली तर रस्त्यावर परवा बुधवारी मी रस्त्यावर येणार आहे. हे मी आज पत्र कमिशनरशी बोलणार. आणि ज्या पद्धतीनं हे पुणे विद्येचं माहेरघर संस्कृत पुणे आहे आणि अशा पुण्यामध्ये जर पाळंमुळं रुजलेली असतील ललित पाटीलची आणि ललित पाटीलने हे कृष्ण कृत्य केलं, एकदम चुकीचं केलं आणि याच्यामध्ये ललित पाटील प्रकरणात संजीव ठाकूरांना सरकार आबद येते. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडे लक्ष घातलं पाहिजे. हसन मुश्रीफ साहेबांनी लक्ष घातलं पाहिजे. ही पुण्याची नाचक्की, महाराष्ट्राची नाचक्की, देशामध्ये आमची तरुण आहे ही अंमली पदार्थामध्ये गुंतत चालली. हे देशाचं स्वप्न आहे आणि स्वप्न भंग करण्याचं काम पोलीस खातं या ठिकाणी करते. ललित पाटील ज्या पद्धतीनं ससूनमध्ये राहत होता, ससूनमध्ये 9 महिने ड्रग्ज विकत होता. म्हणजे हाकेच्या अंतरावर असणारं पोलीस स्टेशन करत होतं काय, हाकेच्या अंतरावर असणारं कमिशनर ऑफिस करत होतं काय. अरे एक सर्वसामान्य लोकांना जर पोलीस एकदा नुसतं अर्ज आला तर त्याला फार हाणून मारून त्याच्या आई वडिलांना आणून त्याला बसवतात. आणि ललित पाटील प्रकरणात एवढं ललित पाटीलचं लांबून चालन का करतंय सरकार, हे पोलीस का करते, शासन का करते, हा महत्वाचा मुद्दा आहे. सातत्यानं महिना 2 महिने मी रोज बोलतोय, त्यांच्यावर पत्र व्यवहार करतोय, पण पोलीस ह्याच्यामध्ये तपासाला गती आणत नाही. ही गती न आणल्यामुळे आज आम्ही पुणे पोलीस हा नाचक्की होण्याच्या मार्गावर आहे. आज पुणेकर म्हणून आमची जबाबदारी आहे. आज आमची तरुणाई भरकटत चालली आणि अशा वेळेला आम्ही जर ही नुसती पदं घेऊन फिरणं ही योग्य होणार नाही. म्हणून बुधवारी मी कमिशनर ऑफिसच्या बाहेर याच्यामध्ये उपोषणाला बसणार. पुणे पोलीस हे सगळं यंत्रणा ही हप्ते खाण्याच्या नादामध्ये जे समाजासाठी लागलेली कीड ही कीड काढायचाच प्रयत्न करत नाही. त्यांना मुलं बाळं यांचा विषयच नाही. आणि जर आमची तरुणाईजवळ त्यांचं प्रेमच नसेल, हे शासनाचं प्रेम नसेल, प्रशासनाचं प्रेम नसेल तर मग सरकार करायचं काय, हे पोलीस करायचेत काय, हा महत्वाचा प्रश्न आहे. आज पुणे शहरामध्ये पब चालू आहेत, हुक्का पार्लर चालू आहेत, अनेक ठिकाणी मोठे मोठे धंदे चालू आहेत, पोलिसांच्या आशीर्वादाने चालू आहेत. हे बंद झाले पाहिजे. यासाठी आमची बुधवारी आंदोलन.